हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ज्ञानस्पर्श ऑनलाईन क्लासेस. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूयात. सो अवर फर्स्ट क्वेश्चन इज मॅच द टेस्ट विथ द फ्रूट्स ऑर व्हेजिटेबल्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये पहिला जो कॉलम दिलेला आहे तो ए, त्याच्यामध्ये टेस्ट दिलेले आहेत आणि बी सेक्शनमध्ये आपल्याला फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स दिलेले आहेत. तर बघा इथे फर्स्ट टेस्ट आपल्याला दिलेली आहे सॉल्टी म्हणजे खारट, तर खारट चव असणारे मिठाची. देन आहे बघा स्पायसी म्हणजे तिखट चव असणार आहे चिलीची म्हणजेच मिरची. आणि त्याच्यानंतर आहे स्वीट म्हणजे गोड. इथे आपल्याला शुगर केन दिलेला आहे म्हणजे ऊस दिला आहे, त्याची गोड चव असणारे. आणि सोअर चव म्हणजेच आंबट, ही लिंबू आवळा जे वर्गीय वस्तू असतात किंवा आपण म्हणू फळं असतात त्यांची चव असते सोअर म्हणजेच आंबट. त्याच्यानंतर आहे टँगी हे बिटरगार्डची आपल्याला टेस्ट इथे दिसणार आहे. तर अशा प्रकारे आपण यांच्या जोड्या लावू शकतो. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज सी. Discuss in pair in list the advantages of healthy food and disadvantages of packaged food. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे आणि डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे तोटे किंवा नुकसान हे आपल्याला इथे लिहायचं आहे. तर कशाचं लिहायचं आहे, तर हेल्दी फूड आणि पॅकेज फूड याचे आपल्याला फायदे आणि तोटे लिहायचे आहे. तर बघा पहिल्या कॉलममध्ये दिलेला आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूड म्हणजे जे हेल्दी फूड आहे ते खाल्ल्याने आपल्याला कोणते फायदे होत असतात तर ते आपल्याला या कॉलममध्ये लिहायचं आहे. सो आवर फर्स्ट ॲडव्हान्टेज इज हेल्दी फूड गिव्स अस एनर्जी. सेकंड, हेल्दी फूड गिव्स अस विटॅमिन्स. थर्ड, हेल्दी फूड कीप्स अस हेल्दी. अँड फोर्थ इज हेल्दी फूड प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस. बघा आपल्याला हेल्दी फूड हे एनर्जी देतं, विटॅमिन्स देतं, आपल्याला आरोग्यदायी सुदृढ ठेवतं आणि आपल्याला आजारपणापासून आपलं संरक्षण करत असतं. इथे दिलेलं आहे बघा डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकेज फूड. बघा पॅक केलेलं जे हवाबंद जे फूड असतं म्हणजे आपले पाकिटांमध्ये बंद जे प्रिझर्वेटिव्ह केलेलं असतं ते फूड ते खाल्ल्याने आपल्या शरीराला काय तोटे होतात किंवा काय नुकसान होतं यामध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. तर बघा आवर फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस इज पॅकेज फूड मे कंटेन प्रिझर्वेटिव्ज. बघा पॅकेज फूडमध्ये प्रिझर्वेटिव्ज आणि केमिकल्स यूज केलेले असतात ते जास्त काळ टिकावे म्हणून. सेकंड आहे बघा पॅकेज फूड एक्सेस साल्ट अँड शुगर. जास्त साखर म्हणजे शुगर आणि मिठाचा वापर केलेला असतो. हार्मफुल टू हेल्थ. हे जे पॅकेज फूड आहे ते आपल्या शरीरासाठी हार्मफुल आहे म्हणजे नुकसानकारक आहे. फोर्थ इज लेस हेल्दी दॅन फ्रेश फूड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे पॅकेज फूड आहे ते आपल्या आरोग्यासाठी घातक आहे, पण फ्रेश फूड आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी हे नेहमी चांगलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज रीड द ग्रीड केअरफुली अँड इनसर्कल द नेम्स ऑफ दी इटेबल मेन्शन इन इट. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये काही अल्फाबेट्स दिलेले आहे. त्या अल्फाबेट्स अरेंज करून आपल्याला काही जे खाण्याचे पदार्थ आहेत त्यांची नावं आपल्याला इथून शोधायची आहे आणि त्याला एक प्रकारे इनसर्कल करायचं आहे म्हणजेच त्याला एक राऊंड तयार करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिला शब्द इथे करून दाखवलेला आहे कस्टर्ड. हा शब्द करून दाखवलेला आहे. त्याप्रमाणे बघा इथे हलवा हा शब्द तयार होऊ शकतो. इथे बघा PANER पनीर हा शब्द होऊ शकतो. त्याच्यानंतर इथे दिलेला आहे बघा NUTS नट्स, पनीर नट्स हलवा. देन CARROT कॅरोट. त्याच्यानंतर इथे आहे बघा भिंडी BHINDI भिंडी.
ज्यूस, JUICE, ज्यूस. अशा प्रकारे आपल्याला शब्द इथे शोधायचे आहे आणि त्याला इनसर्कल करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, क्लासिफाय द वर्ड्स इन द गिवन कॉलम. क्लासिफाय म्हणजे काय, तर वर्गीकरण करणे. आपल्याला इथे शब्द दिलेले आहे, मेरीली, रन, हंग्री, बाउल, टी, अँग्री, हंग्रीली अँड कॅच. हे जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. इथे 4 कॉलम दिलेले आहे आपल्याला, ॲडजेक्टिव्स, नाउन्स, वर्ब्स अँड ॲडवर्ब्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या शब्दांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. तर त्यामधील हंग्री आणि अँग्री हे दोघं शब्द ॲडजेक्टिव्हमध्ये येतात. नाउन्समध्ये बाउल आणि टी हा शब्द येतो. त्याच्यानंतर वर्ब्स म्हणजे काय, तर त्या शब्दांना आपण ॲक्शन वर्ड म्हणत असतो, म्हणजेच डुईंग वर्ड्स म्हणत असतो, त्यांना आपण वर्ब्स म्हणत असतो. म्हणजेच याच्यामध्ये बघा, ॲक्शन वर्ड कोणता आहे, रन आहे आणि कॅच आहे. ॲडव्हर्ब दिलेला आहे, मेरीली आणि हंग्रीली. अशा प्रकारे आपण या शब्दांचं क्लासिफिकेशन इथे करून घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, F. कंप्लीट द फॉलोइंग मॅसेज यूजिंग द गिवन वर्ड्स. प्रोटेक्ट, नीड, ईट, इलनेस, एनर्जी, हेल्दी. या प्रश्नामध्ये आपल्याला एक मेसेज दिलेला आहे, एक संदेश दिलेला आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे विथ यूजिंग फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे हे शब्द आपल्याला यूज करायचे आहे आणि इथे दिलेला जो मेसेज आहे तो त्या मेसेजमध्ये ज्या फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे, त्या ब्लँक्स दिलेले आहेत त्या आपल्याला फिल करायचे आहे. सो आपण त्याला रीड करून घेऊया. डिअर व्हेजिटेबल्स, यू आर अवर नीड. यू गिव्ह अस विटॅमिन्स अँड एनर्जी. You protect us from illness. You keep us healthy. We must eat you to stay fit. Thank you for what you do for us. Your fan, बलबीर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे ते शब्द फिल करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला या शब्दांना इथे भरून तो मॅसेज कंप्लीट करायचा आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा, रीड द फॉलोइंग वर्ड्स. आपल्याला ही खाली दिलेले जे शब्द आहेत ते शब्द वाचून घ्यायचे आहेत आणि रिअली, ग्रीडीली. नाव ॲड द सफिक्स ly टू द फॉलोइंग वर्ड्स अँड रीराईट. आपल्याला बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सांगितलेलं आहे ते शब्द वाचा आणि त्या शब्दाला सफिक्स लावायचे आहेत. ते सफिक्स लावून आपल्याला पुन्हा ते शब्द रीराईट करायचे आहे. रीराईट करणे म्हणजे काय, पुन्हा लिहिणे. आता बघा पहिला शब्द इथे दिलेला आहे आपल्याला, स्लो. हा शब्द स्लो आहे, त्या शब्दाला ly लावल्यानंतर तो स्लोली असा शब्द तयार होईल. त्याच्यानंतर पुढचा शब्द दिलेला आहे बघा, हॅप्पी. हॅप्पीला ly लावल्यानंतर हॅपीली. इझिली, लाईकली, वीकली, क्विकली. अशा प्रकारे आपण ly लावून प्रत्येक शब्दाला जो सफिक्स आहे तो लावून पुन्हा नव्याने लिहू शकतो. पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा आपल्याला, रीड अँड अंडरस्टँड. सिम्पल प्रेझेंट टेन्स दिलेला आहे, आधी वाचा आणि समजून घ्या. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. बघा इथे आपल्याला दिलेला आहे, आय प्ले, वी प्ले, ही प्लेज, इट प्लेज, यू रीड, शी रीड्स, दे रीड. अशा प्रकारे आपल्याला हे सेंटेन्स दिलेले आहे ते वाचून घ्यायचे आणि समजून घ्यायचे आहे. तर त्याच्याखाली बघा आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे की वी यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स फॉर डेली रुटीन, रेग्युलर ॲक्शन्स, हॅबिट्स, युनिव्हर्सल ट्रूथ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स केव्हा यूज करत असतो, ज्या वेळेस आपल्याला डेली रुटीन्स, हॅबिट्स, रेग्युलर ॲक्शन्स, युनिव्हर्सल ट्रूथ हे दाखवायचे असतील त्यावेळेस आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. आय गो टू स्कूल एव्हरी डे. मी दररोज शाळेत जातो.
शी ड्रिंक्स मिल्क डेली. ती दररोज दूध पिते. बघा विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यात यामध्ये युनिव्हर्सल ट्रूथ दिसतं, इथे हॅबिट दिसते आहे, त्याच्यानंतर रेग्युलर ॲक्शन दिसते आहे. म्हणजे या प्रकारचे जे वाक्य आहेत ते वाक्य लिहिताना आपण नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करत असतो. Our next question is, read the given table, choose one word from each column and make meaningful sentences. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला एक टेबल दिलेला आहे, एक चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट दिलेले आहेत. त्यानुसार आपल्याला या शब्दांपासून एक मिनिंगफुल वाक्य बनवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला जवळजवळ 6 वाक्य तयार करायची आहे. तर आपल्याला एक बनवून दाखवलेलं आहे बघा, आय रन फास्ट. सेकंड आहे बघा, आय प्ले क्रिकेट. त्याच्यानंतर थर्ड येईल, यू रीड बुक्स. वी वॉच टी व्ही. दे ईट मँगोज. ही कट्स व्हेजिटेबल. शी रन्स फास्ट. अशा प्रकारचे आपल्याला वाक्य इथे तयार करता येतील. नेक्स्ट क्वेश्चन इज, जे अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द गिव्हन वर्ड्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला इथे शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांमध्ये असलेले जे सायलेंट वर्ड्स आहेत त्यांना शोधायचं आहे किंवा आपल्याला अंडरलाईन करायची आहे. तर बघा पहिल्या रोमध्ये आपल्याला जे वर्ड्स दिलेले आहेत त्यामध्ये आहे नाईट, नॉलेज आणि नॉट. या शब्दांमध्ये के हा सायलेंट वर्ड इथे दिलेला आहे. नंतर दिलेला आहे बघा सायकोलॉजी अँड निमोनिया. बघा या दोघं शब्दांमध्ये पी हा जो अल्फाबेट आहे तो इथे सायलेंट आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सायकोलॉजी म्हणत असतो, त्यामध्ये सायकोलॉजी म्हणताना पीचा काही उच्चार येतोय का, तर नाही. म्हणजे याला आपण काय म्हणत असतो, सायलेंट म्हणत असतो, सायलेंट अल्फाबेट किंवा सायलेंट लेटर म्हणत असतो. तर निमोनिया हा सुद्धा शब्द उच्चारताना निमोनिया असं म्हणतो आहे आपण. पी या शब्दाचा, या लेटरचा जो उच्चार आहे तो सायलेंट आहे. इथे आहे बघा लिम, डम, कॉम. याच्यामध्ये लिम हा जो बी हे लेटर आहे, या लेटरचा उच्चार सायलेंट आहे. त्याच्यानंतर आहे बघा इथे ऑनेस्ट, अवर, स्कूल. बघा ऑनेस्ट म्हणताना आपण एच या लेटरचा उच्चार सायलेंट करत असतो, त्यामुळे एच हे लेटर इथे सायलेंट लेटर दिलेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.20 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स या पाठाचा संपूर्ण अध्याय अभ्यासलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ आणखी बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.